डियर स्टुडंट्स, वेलकम टू दिशा क्लास. स्टुडंट्स, आज आपण पाहत आहोत हिंदीचं ग्रामरचा आजचा टॉपिक आहे कालपरिवर्तन. मुलांनो, आतापर्यंत आपण वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल असे आपले काळाचे 3 प्रकार पाहिले. पण जसं जसं आपण मोठे होतो तेव्हा त्याचे म्हणजे 7वी 8वी पासून आपल्याला त्याचे उपप्रकार सुद्धा पाहायला मिळतात. तर आता वर्तमान काळाचे 3 उपप्रकार पडतात: सामान्य वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ. तर सामान्य वर्तमान काळ आपल्याला कशा प्रकारे ओळखता येतो? जेव्हा ज्याच्या पाठी ताच्या बाजूला ता है, ती है किंवा ते है असे शब्द जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा तो सामान्य वर्तमान काळ आहे असं आपण ओळखू शकतो. अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळमध्ये रहा है, रही है किंवा रहे है. पूर्ण वर्तमान काळमध्ये या है किंवा ये है असे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा तिथे सामान्य वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ होतो. तर मुलांनो, तुम्हाला काय करायचं आहे, हे जे सामान्य वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळच्या पुढे जे मी शब्द लिहिलेले आहेत तेच तुम्हाला लर्न करायचे आहेत. आता जर तुम्ही त्याचे एक्झाम्पल पाहिले तर तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. तर सामान्य वर्तमान काळ त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहत आहोत. हम पाणी पीते है. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ते है, ती है, तसंच इथे शेवटी ते है आलेलं आहे म्हणून हे आहे सामान्य वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे हम पानी पी रहे है. मतलब रहा है, रही है, रहे है असे शब्द तुम्हाला जिथे दिसतील तिथे येतं आपलं अपूर्ण वर्तमान काळ. त्याच्यानंतर आहे पूर्ण वर्तमान काळ. हमने पानी पिया है. अशा प्रकारे हा वर्तमानाचा एक आपला भाग, वर्तमान काळाचा एक भाग आपला पूर्ण झाला. आता आपला पुढचा टॉपिक बघूया, भूतकाळ. भूतकाळाचे सुद्धा 3 भाग पडतात, उपभाग आहेत: सामान्य भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. सामान्य भूतकाळाच्या पाठी या, ई, ये असं असतं. सामान्य भूतकाळ म्हणजेच जेव्हा एखादी क्रिया घडते तेव्हा त्या क्रिया जेव्हा केव्हा घडते याचा काल किंवा काल सांगितला नसतो किंवा टाइम सांगितलेला नसतो तेव्हा येतं आपलं सामान्य वर्तमान काळ. जसे की शीला ने दूध लाया, मतलब शीला ने कब दूध लाया हे आपल्याला माहित नसतं तेव्हा तिथे येतं आपलं सामान्य भूतकाळ. त्याच्यानंतर आहे अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळमध्ये रहा था, रही थी, रहे थे. ज्याच्या पाठी रहा था, रही थे किंवा रहे थे असे शब्द येतील तेव्हा तो जातो आपला अपूर्ण भूतकाळ. त्याच्यानंतर येतो पूर्ण भूतकाळ. ज्याच्या पाठी या था, ई थी किंवा ए थे असे शब्द येतात तेव्हा तो असतो भूतकाळ. अपूर्ण, पूर्ण भूतकाळ, माफ करा, पूर्ण भूतकाळ. आता आपण त्यांची उदाहरणं पाहूया. सामान्य भूतकाळ. हमने पानी पिया. हमने पानी पिया. तेव्हा तुम्ही पाहू शकता की शेवटी वाक्याच्या शेवटी या आलेला आहे. त्याच्यानंतर येणार अपूर्ण भूतकाळमध्ये हम पानी पी रहे थे. हम पानी पी रहे थे. जसं की इथे सांगितलं होतं रहा था, रही थी किंवा रहे थे. त्याच्यानंतर येतं पूर्ण भूतकाळ. हमने पानी पिया था, मतलब हमारी जो क्रिया होती ती आता पूर्ण झालेली आहे. तिथे येतं पूर्ण भूतकाळ. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये कोणतेही उपप्रकार पडत नाहीत, त्याच्यामुळे ओळखायला एकदम सोपं. ज्याच्यापाठी एगा, एगी किंवा एंगे और होगा किंवा होगी असे शब्द येतात किंवा सेंटेन्स पूर्णतः फ्युचर टेन्स मध्ये असतं तेव्हा तो आहे आपलं भविष्य काळ. हम पाणी पिएंगे. तर हे झाले आपले काल परिवर्तनाचे 3 प्रकार. बोलताना काही चुकल्यास माफी असावे आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.